राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाडकी बहीण योजनेविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता यू टर्न घेतलेला आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याप्रमाणे 2100 रुपये देऊ असं झिरवाळ यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही असं विधान कालच झिरवाळ यांनी केलं होतं। 24 तासांच्या आतमध्येच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतलाय। लाडक्या बहिणी नाराज आहे आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात। बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत। सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हे द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे, 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला तर तसा काही प्रकार नाही आहे। 5000 दिले तरी आमचं काहीच म्हणणं राहणार नाही, 5000 दिले पाहिजे, आमची मागणी ती राहील। पण एका बाजूने महिलांचं आपण विचार करतो, त्याच्याबरोबर आता हे पाण्याचं जे आहे हे एवढी तात्काळ गरज आहे, तरीही थोडंसं जे ॲडजस्टमेंट आहे त्याला थोडाफार वेळ मागं पुढं होणार। मग ह्या अशा बाबी ज्या IMP आहेत त्या करण्यासाठी सरकार थोडंसं अडचणीत येतं। म्हणून मी काल जरी बोललो असेल तरी आज सांगतो का जे 2100ची मागणी मग महिला नाराज हे CM साहेबांना माहीत आहे, दोन्ही DCM साहेबांना माहीत आहे। त्याच्यामुळे त्यांनी अनेक वेळा सांगितले का बाबा आम्ही हा 5 वर्षाचा प्रोग्राम केलेला आहे, 5 वर्षात पहिल्यांदा आम्ही 1500 दिलेत, पुढं जशी आर्थिक परिस्थिती सुधारेल तसं देण्याचा विचार आम्ही करू अशा पद्धतीने सभागृहात सुद्धा झाले। पुन्हा ते काय येतं मला समजून नाही राहिलं। दरम्यान झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता विरोधकांनी सुद्धा टीकेची झोड उठवली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि झिरवाळ यांच्या जुन्या सहकारी सुप्रिया सुळेंनी सुद्धा यावरती भाष्य केलंय, तर आमदार रोहित पवार यांनी सुद्धा सरकारवर टीका केली। काय झालंय, महिला 2 विषयासाठी नाराज आहेत। एक तर पैसे मिळत नाही त्यासाठी तर नाराज आहेतच, त्याच्याचबरोबर पैसे वाढवून देणार होते असे भाषणामध्ये अनेक मोठे नेते बोलले होते, भाजपचे नाहीतर मित्रपक्षाचे, हे आपण सगळ्यांनी तिथं ऐकलेलं आहे। त्याच्याचबरोबर महिला आता काय म्हणायला लागल्यात की इलेक्शन जेव्हा होतं तुम्ही 2 महिने पुढचे पैसे ॲडव्हान्समध्ये त्यावेळेस तुम्ही दिले आणि आता आमचा हक्काचा महिन्याचा पगारसुद्धा तुम्ही जर देऊ शकत नसाल तर मग आमचा वापर, आमच्या मताचा वापर फक्त हा इलेक्शनपुरता केला आणि ते वातावरण करून तुम्ही सत्तेत आला ना आम्हाला विसरून गेला, असं आता महिलांचं मत व्हायला लागलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ह्याच कानाने मी तुमच्याच चॅनलवर ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या चॅनलची ती क्लिप आणि भारतीय जनता पक्षाचा तो मॅनिफेस्टो हा मी जरूर त्यांना पाठवीन। कारण का महिला भगिनींना ते 2100 रुपये हे त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाच्या भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये ते आहे। कदाचित त्यांना वाचण्यात राहून गेलं असेल। मी आजच थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल, मी त्यांना लगेच व्हॉट्सॲप करीन आज। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।